हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. आज आपण केमिस्ट्री मधला अतिशय महत्वाचा पॉइंट तो म्हणजे मोल कन्सेप्ट त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. मोल कन्सेप्ट बऱ्याच कॅल्क्युलेशन साठी हा नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी आपण याचा वापर करतो. सो व्हॉट इज मोल कन्सेप्ट? मोल इज जस्ट अ नंबर, as like when we say that pair of pens mean 2 pens, 1 dozen pen means 12 pens, 1 ream of paper means 500 papers. In the similar way, when we say that 1 mole of atom, 1 mole of atom, it is nothing but 6.023 into 10 to power 23 atoms. Okay, so 1 mole of atom is equal to, or atoms is equal to 6.023 into 10 to power 23 number of atoms. Or calculatively we say that 1 mole of any substance is equal to 6.023 into 10 to power 23 particles. The particles may be atoms or molecules. Once again, I'll repeat this. When we say that 1 mole of atoms is equal to 6.023 into 10 to power 23 atoms, and when we say that 1 mole of molecule, then also 6.023 into 10 to power 23 molecules. म्हणजे ॲटॉम असेल किंवा मॉलिक्यूल असेल, दोघांसाठी जेव्हा ते 1 मोल असतात त्यामध्ये एवढ्याच नंबरचे पार्टिकल्स, मग ते ॲटॉम असतील किंवा मॉलिक्यूल असतील ते असतात. म्हणजे आपल्याला ही फिगर लक्षात ठेवावी लागेल. 6.023 इंटू 10 टू पॉवर 23 पार्टिकल्स. ओके, आता मोल कन्सेप्ट शिकत असताना पहिल्यांदा काही काही पॅरामीटर्स आपल्याला लक्षात यावे लागतील. पहिलं आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या यांच्या बेरजेला आपण ॲटॉमिक मास असं म्हणतो. कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता समजा नायट्रोजन आपण 14 युनिट असंही सांगू शकतो आणि नायट्रोजन 14 ग्रॅम असंही सांगू शकतो. हे ॲटॉमिक मास रिप्रेझेंट करायचे पद्धती आहे. जेव्हा हे 14 ग्रॅम मध्ये सांगितलं जातं तेव्हा ते ग्रॅम ॲटॉमिक मास असतं, हे लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे मॉलिक्युलर मास. आपल्याला माहिती आहे मॉलिक्यूल कशापासून तयार होतात? वेन 2 or more atoms combines to form a molecule. आणि मग मॉलिक्यूलचं मास जर आपल्याला पाहिजे असेल, मॉलिक्युलर मास शोधायचा असेल, तर आपल्याला त्या मॉलिक्यूल मधल्या प्रत्येक ॲटॉमच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज करावी लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर असेल H2O, 1 ऑक्सिजन आहे आणि 2 हायड्रोजन आहेत. ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजन 2, असे मिळून 18. म्हणजे याचं मॉलिक्युलर मास काय आलं? 18 ग्रॅम, 18 ग्रॅम. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस. आपल्याला माहिती आहे कॅल्शियम 40, ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्रत्येकी 2 आहेत. एका ऑक्सिजनचं 16 आहे, 2 ऑक्सिजन म्हणजे 32 झाले, 40 आणि 32 72 झाली, आणि 2 हायड्रोजन 74 74. म्हणजे 74 ग्रॅम हे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं मॉलिक्युलर मास झालं. हे असे आपल्याला सांगता आले पाहिजेत, म्हणजे मॉलिक्युलर मास पण आपल्याला शोधता आलं पाहिजे. ओके, आणि नंतर येतो मोलार मास. आता मोलार मास म्हणजे काय? तर मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स, त्याला म्हणायचं मोलार मास. मग मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजेच किती? तर 0.6.023 इंटू 10 टू पॉवर 23 ॲटॉम्सचं मास. Okay, so mass of 1 mole of substance is equal to 6.023 into 10 to power 23 atoms, त्याचं मास. ओके, तर या पद्धतीनं मोलार मास लक्षात ठेवायचं. मोलार मास शिकण्यासाठी आपल्याला बघा, आपण असं सांगू शकतोय मोलार मास हे आपण
ऍटॉमच्या बाबतीत सांगू शकतोय आणि मॉलिक्यूलच्या बाबतीतही सांगू शकतोय. जर ऍटॉमच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऍटॉमच्या बाबतीत रिप्रेझेंट केल्यानंतर ते ग्रॅम ऍटॉमिक मास असतं आणि मॉलिक्यूलच्या बाबतीत रिप्रेझेंट केलं तर ते ग्रॅम मॉलिक्युलर मास असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण ऑक्सिजन ऍटॉमचा मास सांगायचा प्रयत्न केला तर तो 16 ग्रॅम आहे आणि जर ऑक्सिजन मॉलिक्यूलचा मास सांगायचा प्रयत्न केला तर तो 32 ग्रॅम आहे. म्हणजे या पद्धतीनं ऍटॉमचं मास आणि मॉलिक्यूलचं मास आपल्याला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. ओके. मग 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटॉम म्हणजेच काय? 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटॉम इज इक्वल टू 16 ग्रॅम ऑक्सिजन ऍटॉम इज इक्वल टू 6.023 into 10 to power 23 number of atoms of oxygen किंवा 1 mole of oxygen molecule is equal to 32 gram oxygen molecule is equal to 6.023 into 10 to power 23 number of molecules of oxygen. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍटॉम वापरतो त्यावेळेस ऍटॉमिक मास लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस मॉलिक्यूल वापरतो त्यावेळेस मॉलिक्युलर मास मॉलिक्यूलचं मास लक्षात घ्यायचं. ओके. त्यानंतर 6.023 हे बघा 6.023 into 10 to power 23 ही फिगर नेमकी आली कशी, कसं तयार झालं हे तर बघूया आपण. वेन वी से दॅट आपण हायड्रोजन साठी बघूया. वेन मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटॉम आपल्याला माहिती आहे एका हायड्रोजन ॲटॉमचं मास किती आहे, ते आहे 1.67 into 10 to power -27 किलोग्रॅम. याचं जर ग्रॅम मध्ये कन्वर्जन केलं तर ते किती येतं तर बघा मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटॉम इज इक्वल टू 1.67 into 10 to power -24 ग्रॅम. मग आता असा विचार करूया की एक हायड्रोजन ॲटॉम त्याचं मास एवढं आहे 1.67 into 10 to power -24 ग्रॅम. तर 1 ग्रॅम हायड्रोजन साठी हाऊ मेनी ॲटॉम्स प्रेझेंट, हाऊ मेनी हायड्रोजन ॲटॉम्स फॉर 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मग जर आपण हे कॅल्क्युलेशन कन्सिडर केलं कुठलं बघा परत एकदा मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटॉम, एका हायड्रोजन ॲटॉमचं मास म्हणजे 1.67 into 10 to power -24 ग्रॅम आहे. तर 1 ग्रॅम हायड्रोजन मध्ये किती ॲटॉम्स असतील हे आपल्याला काढता येऊ शकतं. आपण तिरकस गुणाकार करून काढूया. कसं येईल मग नंबर ऑफ हायड्रोजन ॲटॉम इन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इक्वल टू 1 अपॉन तिरकस गुणाकार केला तर 1 अपॉन 1.67 into 10 to power -24 and this value is nothing but 6.023 into 10 to power 23. So this is the value become आणि म्हणून ही व्हॅल्यू आपण यूज करतो. आता इतर काही एक्झाम्पल आपण बघितली तर त्या एक्झाम्पल मध्ये हायड्रोजनला कन्सिडर करून हा नंबर शोधला गेलेला आहे. आपण बघूया, हे आपण फिक्स ठेवूया. मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1.67 into 10 to power -27 किलोग्रॅम. आपण हे ग्रॅम मध्ये कन्सिडर करूया. बघा 24 ग्रॅम म्हणजे 6.023 सॉरी 1.67 into 10 to power -24 ग्रॅम. याच्या रेफरन्सनं आपण इतर एलिमेंट्स इतर ॲटॉम्सचे मास काढू शकतोय आणि नंबर ऑफ ॲटॉम्स पण काढू शकतो एका ग्रॅम मध्ये किती असतील ते बघूया. रिलेटिव्ह मास ऑफ बघा रिलेटिव्ह मास ऑफ सोडियम इक्वल टू सोडियम ॲटॉम, रिलेटिव्ह मास ऑफ सोडियम ॲटॉम इक्वल टू 23. मग मास ऑफ 1 sodium atom equal to 23 into 1.67 into 10 raised to -24 gram. Okay. Now mass of किंवा याच्यातच आपण नंबर ऑफ सोडियम ॲटॉम काढू शकतो. नंबर ऑफ
sodium atom in 1 gram. Number of sodium atom in 1 gram of sodium equal to 1 upon 23 into 1.67 into 10 to power minus 24. This is for 1 gram. Now for 23 gram, बघा, number of sodium atom in 23 gram. मग 23 ग्रॅम साठी काढायचं असेल तर काय करावं लागेल? 23 divided by 23 into 1.67 into 10 to power minus 24. 23 ला 23 कॅन्सल होईल. Figure again become 6.023 into 10 to power 23. म्हणजे परत आपल्याला तोच नंबर येईल, तीच फिगर येईल. हे झालं सोडियमच्या बाबतीत. कार्बनच्या बाबतीतही असंच करू शकतोय. बघा, मी कार्बनचं उदाहरण देऊन हेच एक्सप्लेनेशन सांगतो. मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू 1.67 into 10 to power minus 24 ग्रॅम. हे फिक्स. याच्या कंपॅरिझन मध्ये आता बघा, रिलेटिव्ह मास ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू 12 आहे. मास ऑफ 1 कार्बन ॲटम, एका कार्बन ॲटमचं 12 into 1.67 into 10 raised to minus 24. Mass of 1 carbon atom is equal to 12 into 1.67 into 10 raised to minus 24 gram. Number of carbon atom in 1 gram equal to 1 upon 12 into 1.67 into 10 raised to minus 24. Number of carbon atom in 12 gram, now it is 12 because atomic mass of carbon is 12, is equal to 12 upon 12 into 1.67 into 10 raised to minus 24. 12 or 12 cancel होईल, is equal to 6.023 into 10 to power 23 number of atoms of carbon in 1 gram. या पद्धतीनं आपण this figure 6.023 into 10 to power 23 number of atoms of carbon in 23 gram of carbon असं काढू शकतो. म्हणजे ही फिगर कॉन्स्टंट राहते 6.023 into 10 to power 23. मग ही फिगर कोणी शोधली तर ॲव्होगॅड्रोज नावाच्या शास्त्रज्ञानं. ह्याचा नंबर ऑफ मोल्स किंवा ही फिगर शोधण्याचं जे श्रेय आहे ते श्रेय ॲव्होगॅड्रोज नावाच्या शास्त्रज्ञाला जातं. ॲव्होगॅड्रोज, त्याला ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हणतात. ॲव्होगॅड्रोज नंबर, आणि तो NA असा रिप्रेझेंट केला जातो. NA न रिप्रेझेंट केला जातो. सो दॅट इज ॲव्होगॅड्रोज नंबर. मग काय आहे ॲव्होगॅड्रोज नंबर? ॲव्होगॅड्रोज नंबर इज number of atoms or molecules present in 1 mole of substance. Avogadro's number is number of atoms or molecules present in 1 mole of substance. Okay, this is Avogadro's number. Once again repeat that. Number of atoms or molecules present in 1 mole of substance. So this is Avogadro's number, and that number is 6.023 into 10 to power 23. So you have to remember this figure 6.023 into 10 to power 23. Okay, so when we say that 1 mole of substance, for example 1 mole of carbon is equal to 12 gram carbon. Okay, and 1 mole of carbon is equal to 6.023 into 10 to power 23 atoms of carbon. Atoms of carbon. So we relate this, then we get 1 mole of carbon equal to 12 gram carbon. Okay, 12 gram carbon equal to 6.023 into 10 to power 23 atoms of carbon. Atoms of carbon. So in this way we relate moles, mass and number of atoms. तर या पद्धतीने आपण मोल्स, मास आणि नंबर ऑफ ॲटम याचं सांगू शकतोय. ओके, आता दोन पद्धतीने हे आपल्याला
रिप्रेझेंट करता येते तर ग्रॅम ॲटॉमिक मास मध्ये आणि ग्रॅम मॉलिक्युलर मासच्या सहाय्याने. ओके, अजून एक कन्सेप्ट आहे याच्यात, तो म्हणजे मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम. आता मोलार व्हॉल्यूम म्हणजे काय? मोलार व्हॉल्यूम इज व्हॉल्यूम present in 1 mole of substance at STP. STP, standard temperature pressure. When we say that standard temperature, when it is in 0 degree Celsius or 273 Kelvin, when we say that it is standard pressure, that is 1 atmospheric pressure, that means 760 mm of mercury. So that is standard pressure. Okay, so molar volume means when 1 mole of substance that is 22.4 dm cube or liter. So this is the standard relation. 1 mole of any substance is equal to 22.4 dm cube of that substance. For example, 1 mole of hydrogen gas equal to 22.4 dm cube of hydrogen gas or 22.4 liter of hydrogen gas. So we relate the number of atoms as well as volume of that substance. Once again, when 1 mole of hydrogen gas equal to 22.4 liter of hydrogen gas also equal to 6.023 into 10 to power 23 molecules of hydrogen gas. So this is the relation between molar volume, number of moles, volume, and number of atoms or number of molecules of hydrogen gas. So number of moles of hydrogen gas, volume of hydrogen gas, and number of molecules of hydrogen gas. तर या पद्धतीनं आपण हे रिलेशन सांगू शकतो. ओके, त्यानंतर जर आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील, बघा नंबर ऑफ मोल्स, तर आपण फॉर्म्युला कुठला वापरू शकतो? तर गिव्हन मास डिवायडेड बाय मोलार मास, याच्या सहाय्याने आपण नंबर ऑफ मोल्स शोधू शकतो. गिव्हन मास डिवायडेड बाय मोलार मास. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आहे की बाबा 36 ग्रॅम वॉटर मध्ये नंबर ऑफ मोल्स किती असतील? 36 ग्रॅम वॉटर आहे आणि त्याच्यातले नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर? सो हाऊ वी कॅल्क्युलेट? सो नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इक्वल टू गिव्हन मास. किती दिले आपल्याला? 36 ग्रॅम. मोलार मास, मोलार मास आपल्याला शोधता येतं. वॉटरचं मोलार मास, मॉलिक्युलर मास किती येतं? 18. 16 आणि 2 18. So we put here 18 is equal to 2. So number of moles of H2O is equal to 2. So this is the number of moles. Okay, तर या पद्धतीनं आपण कुठल्याही एक्झाम्पलचं नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. ज्यावेळेस दिलेलं मास असेल आणि त्याचं मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असेल तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून नंबर ऑफ मोल्स शोधू शकतो. या नंबर ऑफ मोल्सचा उपयोग आपण इम्पिरिकल फॉर्म्युला असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल डिटर्मिनेशनचा, त्यासाठी करता येतो आपल्याला. किंवा हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन पास थ्रू दॅट इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण याचा आपल्याला याच्या सहाय्याने आपल्याला ते फाइंड आउट करता येतं. तर वेगवेगळ्या फॉर्म्युल्याने नंबर ऑफ मोल्स आपल्याला सांगता येतात. आजच्या लेक्चर पुरतं हे तुम्हाला पुरेसं आहे. पुढे आपल्याला दुसऱ्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ मोल्स वरती आधारित एक्झाम्पल आणि ते कुठे कुठे वापरले जातात आणि कशा पद्धतीने फाइंड आउट केलं जातं याचा डिटेल स्टडी पुढच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. थँक्यू.